शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आज शरद पवारांची भेट घेण्याची शक्यता वर्तवली जाते। मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये आघाडी संदर्भात चर्चा या बैठकीमध्ये होईल अशी दाट शक्यता आहे। शरद पवार मुंबईत महाविकास आघाडीला सोडून ठाकरे बंधूंसोबत जाण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते। कारण राज ठाकरे यांच्या महाविकास आघाडीतल्या प्रवेशासंदर्भात काहीशी सकारात्मक भूमिका शरद पवारांनी घेतली होती, तर दुसरीकडे काँग्रेसच्या नेत्यांनी शरद पवारांची भेट घेऊन आपली नैसर्गिक आघाडी असून आपण आमच्यासोबत राहावं असं सांगितलं होतं। शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष असेल, त्या पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीत काय चर्चा होते याकडेही लक्ष असेल। वेदांत नेब आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। वेदांत, गाठी भेटींचा सिलसिला सुरू झालेला आहे, आजच्या बैठकीचा अजेंडा काय असेल? काल ज्या प्रकारे आपण माहिती घेतली का राष्ट्रवादी काँग्रेसची अंतर्गत बैठक झाली आणि अंतर्गत बैठकीमध्ये आपण ठाकरे बंधूंच्या युतीसोबत जावं अशा प्रकारे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, त्यांनी आपल्या वरिष्ठ नेत्यांना म्हणणं मांडलं। त्यासोबतच काँग्रेस पक्ष हा स्वबळावर मुंबई महापालिका निवडणूक लढवण्याच्या तयारीत तशा प्रकारचा निर्णय सुद्धा झालेला आहे। असं असताना राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आपल्यासोबत असावा असं मत ठाकरेंच्या शिवसेनेचं आणि मनसेचं आहे आणि त्यामुळेच या सगळ्याची चर्चा पुढे नेण्यासाठी खासदार संजय राऊत हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्याची शक्यता आहे। काल पत्रकार परिषदेत सुद्धा त्यांनी हे स्पष्ट केलं की आमची चर्चा सुरू आहे, शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आमच्या सोबत आहे आणि त्यामुळे त्यांच्यासाठी सुद्धा काही जागा या ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये त्यांना सोडाव्या लागतील आणि त्यांना या पक्षाला सुद्धा सोबत घ्यावं लागणार आहे आणि ही चर्चा पुढे नेण्यासाठी आजची ही भेट असल्याचं कळतंय। वेदांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।